नाशिकमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून द्वारका परिसरातून पोलिसांनी ही कारवाई केली। यामध्ये जुन्या 1000 आणि 500च्या नोटांसह गाडीही जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। सागर सुभाष कुलथे, शिवाजी मैंद, योगेश नागरे आणि मिलिंद कुलथे हे चौघे सराफा व्यवसायाशी संबंधित असून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचे सराफा व्यवसाय आहे। तर 5वा कृष्ण होळकर हा एजंट आहे। कृष्ण होळकर 20 ते 25% जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। विशेष म्हणजे जुन्या नोटा बदली करण्याची मुदत संपून गेल्यानंतरही या सराफा व्यावसायिकांकडे सुमारे 1 कोटीची इतकी मोठी रक्कम कुठून आली, या जुन्या नोटांची विल्हेवाट कशी लावली जाणार होती, मात्र अजून छडा लागलेला नाही। जुन्या नोटा ज्या आहेत त्या 500 आणि 1000च्या किमती असलेल्या अशा 99,95,95,000 इतक्या किमतीच्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत आणि या संदर्भात 5 इसमांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये वापरण्यात आलेली झायलो गाडी देखील ताब्यात घेतलेली आहे। ज्या व्यक्तीला देणार होते त्या व्यक्तीला पण ताब्यात घेतलेलं आहे। 4 इसम होते, ते 4 जण एका नाशिकमधल्या व्यक्तीला ते पैसे देणार होते आणि त्याची पुढचे ते काय विल्हेवाट लावणार होते याविषयी देखील पोलीस चौकशी करत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।